मंडळी, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। तर आजचा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे आज संध्याकाळी या ठिकाणी दिवा आवर्जून लावावा। आपण दिवा का लावतो? कारण दिव्यामुळे प्रकाश येतो आणि अंधकार दूर होतो। म्हणजेच काय तर आपल्या आयुष्यात सुख येतं आणि दुःख अडचणी या दूर होण्यास मदत होते। त्यामुळे आजच्या शुभ आणि पवित्र दिवशी केळीच्या झाडाखाली, तसेच पिंपळ, तुळशी आणि बेलाचे झाड यापैकी कुठलेही झाड तुमच्या घराजवळ असेल तर त्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीच्या झाडाजवळ अखंड दिवा लावता आला तर तो नक्कीच लावावा। कारण पिंपळ आणि तुळशी या झाडांमध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो। तर एक कोणताही दिवा घ्यावा, मातीची पणती घेतली तरी चालेल किंवा तुमच्याकडे जो दिवा उपलब्ध असेल तो तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकावे, त्यानंतर त्यामध्ये भीमसेनी कापूरवडी आणि एक लवंग टाकावी आणि संध्याकाळी यापैकी कुठल्याही झाडाजवळ म्हणजे तुमच्या घराजवळ जे असेल तिथे जाऊन प्रथम पाणी त्या झाडाला अर्पण करावं। त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, धूप दाखवावा आणि दिवा प्रज्वलित करून झाडाजवळ ठेवावा। तसेच 7 किंवा 11 प्रदक्षिणाही घालाव्यात। या उपायाने पितृदोष कायमचे दूर होतात, पितरांचे आशीर्वाद लाभतात। त्यासोबतच या झाडांमध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो, म्हणून ही सेवा आवर्जून करावी। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही। आपलं घर धनधान्य सुख समृद्धीने भरून जाते। श्री स्वामी समर्थ।